रमणीय वृद्धापकाळ टिप नंबर 2. जुन्या नको असलेल्या आठवणी अजिबात काढायच्या नाहीत. जरी मनात आली ना तरी ती ओठावर आणायची नाही. तुम्ही असं केलं होतं का, त्यावेळेला असं झालं होतं का, यांनी असा त्रास दिला होता का, त्यांनी काय केलं होतं का. आपल्याला आता भूतकाळामध्ये राहायचंच नाही आहे. आपला वर्तमान काळ प्रसन्न घालवायचा आहे. भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही आहे किती आहे. सो वर्तमान काळ प्रसन्न घालवण्यासाठी प्रसन्न आठवणी, प्रसन्न चित्त, एकत्र हसणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही एखाद्या मजेदार गोष्टी आपल्या घडलेल्या आयुष्यामधल्या, काही आपलीच फजिती झालेली, काही आपलाच बावळटपणा, काही आपलीच मजा, असं काहीतरी आपल्याला आठवून एकत्र हसता येईल का. कुठेतरी गेलो होतो, कुठल्या तरी ट्रिपची एखादी सुंदर आठवण येईल का. एखाद्या सुंदर घरामध्ये राहिलेल्याची काही आपली आठवण आहे का असं, किंवा आपल्या मुलांच्या काही लहानपणच्या छान आठवणी ज्या आपल्याला आनंद देऊन जातात, अशा काही आठवणी आपण काढायच्या. आपल्या नातेवाईकांमधल्या पण अशा छान आठवणी काढता येतील आणि एकत्र हसायचं. दुसरं काहीच नाही, एकत्र हसायचं. किंवा कमीत कमी एकत्र एखादं लाईट मूडचं एखादं जोक, एखादं काहीतरी सिरियलमधलं किंवा असं काही आपल्याला पाहता येईल. ठीक आहे. सो हा रमणीय वृद्धापकाळ घालवण्याची ही दुसरी टिप फार मस्त आहे. एकत्र हसूया, एकत्र चांगल्या आठवणी काढूया, एकत्र चांगलं प्रसन्न राहूया.